वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. म्हणजे आज आहे शांतीचा कार्यक्रम आणि विजयदादाची आणि दिदीचं पण काहीतरी कोणता तरी दोष निघालेला आहे. तर दोघांचं पण ते कार्यक्रम होमद्वारे म्हणजे होम पेटवून ते कार्यक्रम होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. सकाळची तर सुरुवात झालेली आहे आणि दिदीने एवढी छान आणि मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि इकडं इतकं सारं राशन आणलेलं आहे बघा मी कार्यक्रमासाठी. आणि त्या होमच्या कार्यक्रमाला म्हणलं तर असं भरपूर सारं लागतंय. म्हणजे ते डाळी जे आहेत ते सगळे डाळी पाहिजेत. आणखीन ते जितकं जितकं सांगितलेलं होतं मी सगळं घेऊन आली होती. तूप वगैरे सगळं, अगरबत्ती, धूप, कापूर आणि भरपूर असं आहे. हे पूर्ण साऱ्या डाळी आहेत बघा. आणि तीळ पण आहे ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला तर कुणाला तर माहीतच असेल की हे कोणीतरी हे शांतीचं कार्यक्रम केलंच असेल. तर भरपूर सारं लागतंय ते कार्यक्रमासाठी. तर मी सगळं तयारी करून घेतलेली आहे. नारळसुद्धा आहेत पोत्यामध्ये इकडं. आणि आता सकाळची तर सुरुवात झालेलीच आहे. आणि आई येणारी आहे, परत पप्पा येणार आहेत कार्यक्रमासाठी, आणखीन मावशा पण येणार आहेत ह्यांच्या. तर हा व्हिडिओ धोंड्याच्या महिन्यातला आहे. आणि त्या महिन्यात कसं मला काही आतापर्यंत ते गौसला पण नव्हता. मला वाटलं की आता काय मिळतंय का नाही, की ते पुढं तसंच गेले. त्याच्यानंतर ते मागे आता सापडलेल्यात मला. तसं मी ते टाकत चालले. तर आता म्हणजे महाराज वगैरे सगळे आलेले आहेत आणि ब्राह्मण आहेत, हे ब्राह्मण महाराज आहेत. तर ते सगळे आल्यात आणि कसं शांतीचं कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि इकडं आम्ही दोघं नवरा बायको बसलो आणि इकडं दोघं बहीण भाऊ बसलेले आहेत. तर हे कार्यक्रम त्यांच्या भविष्याच्या म्हणजे चांगली दिशा दाखवण्यासाठी आहे. आणि त्यांचं इथून पुढं चांगलं व्हावं आणि चांगला रस्ता मिळावं त्यांना. आणि त्यांचं कसं भविष्य खूप चांगलं सुंदर असं ते सांगू पण शकत नाही की आई वडील आपल्या लेकराबद्दल कसा विचार करतात माहिती आहे का. म्हणजे त्यांचं खूप खूप चांगलं व्हावं आणि हेच आई वडिलांची अपेक्षा आणि इच्छा राहतात. तर त्यांच्या लेकरं जे करायचं राहते ते खरं सांगता तुम्हाला, सगळं जे करतात मायबाप ते त्यांच्या लेकरावासाठी करतात आणि बक्कळ धडपड करतात लेकरावासाठी. असे सगळे मायबाप आहेत. आणि तर आम्ही सुद्धा लेकरावासाठी थोडासा म्हणजे छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्यांचं चांगलं व्हावं म्हणून आईवडिलाची कशी धडपड सगळी अशी चालूच राहते, काही ना काही करावं म्हणजे कसं आपल्या लेकरावाचं चांगलं होतंय. त्यासाठी आम्ही थोडासा छोटासा कार्यक्रम होमचा ठेवलेला आहे. आणि आज इतका भारी संकेत आलेला आहे, तुम्हाला ते पुढं कळणारच आहे काय संकेत आलेला आहे ते. आणि म्हणजे आज जे कार्यक्रम झाला म्हणजे शांतीचा, तर थोडासा छोटासा संकेत का होणार म्हणजे चांगल्या रस्त्याचा, चांगल्या दिशेचा असा मिळालेला आहे. तर पुढं आपण बघूया काय संकेत आहे आणि काय आलेलं आहे ते पण आपण बघून घेऊया. आणि पुढं तुम्हाला पण दिसूनच येणार आहे. तर आम्ही काल कसं माहिती आहे का धोंडे जेवायला गेलो होतो. धोंडे जेवण करून नंतर आम्हाला यायला भरपूर असा वेळ झाला. म्हणजे येती वेळेस एक बाजारगाव आहे. मग त्या बाजारगावामध्ये कसं आम्ही सगळा किराणा
परत साड्या वगैरे घेतलो आणि आलो. तर हे संकेत तर तुम्हाला आता दिसणारच आहे बघा. मराठी बोल, हिंदी बोल नको. हमारी गाड़ी के लिए देखो चाबी पर तर हे आता संकेत काय सांगू का तुम्हाला, हे आलेली आहे एर्टिगा गाडीची चावी पार्सल जे मागवलेलं होतं. तर थोडासा का होईना असा छान संकेत मिळालेला आहे. तर दादाची अशी इच्छा होती की आम्ही गाडी घ्यावं, तर कार घ्यायचं आहे असं ठरलेलं होतं. तर त्याचं संकेत जे पार्सल म्हणजे मागवलेलं होतं, पण ते छोटंसं का होईना म्हणजे चावीसाठी कवर आलेलं आहे. तर ते संकेत छोटा आहे, पण आम्हाला असं की भरपूर असा मोठा संकेत मिळालेला आहे. तर म्हणजे चांगल्या दिशेची तर सुरुवात झालेलीच आहे. आणि शांती झाल्यानंतर दोघं बहीण भाऊ बघा किती शांत असं झोपी गेल्यात. आणि इकडं माझी आई पण आलेली आहे. किती उशीर केलोय? 10 किलोमीटर. होय, उशीर का केलीस? हां होय. बंद करा ही. पप्पा आलेत माझे गावाहून आणि जांब आणल्यात खायला. असे मस्त मस्त छान छान पेरू छान आहेत का नाही. ते बी बक्कळ आणल्यात बरं, एकदम छान मस्त ताजे ताजे. आणि पप्पांनी म्हणलं तर पेरू आणले तर, आणि आईनं म्हणलं तर आंबे घेऊन आले खायला. आणि दूध हे शेतात दूध एक आणले, आणि काय सांडगे एक आणले, आणि एवढंच आणले. दूध, सांडगे, आंबे आणले आईनं. आणि पप्पांनी म्हणलं तर ताजे ताजे पेरू आणले, एकदम छान आणि गोड गोड मस्त बरं. तरी हे माझे छोटे दीर आहेत आणि दोघं भाऊ आहेत. तर ह्यांना आई ते नाही. आई म्हणजे अगोदर वडील वारले, नंतर आई वारली, आणि आम्ही सख्या बहिणी आणि सख्या जावा हा. आणि दिदीची मस्त अशी झोप झालेली आहे आणि शांत झोपली होती. आणि इकडं लिंबू सरबत जेव्हापासून चंदूबाई आल्या तेव्हापासून सगळ्याला आम्हाला 8-10 दिवस झालं तर सगळ्यांना लिंबू सरबत प्यायला द्यायला. त्यांच्याकडंच दुपारी लिंबू सरबत बनवायचं राहते आणि त्यांनी सगळ्यांना प्यायला देतात. तर इकडं मस्त अशा घरामध्ये पण त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या. आणि इकडं दिदी कसं आता संध्याकाळची आरतीची तयारी करून घ्यायला लागली होती. आम्हाला सगळ्याला मंदिरात घेऊन जाणारी आहे दिदी. तर ते व्हिडिओ उद्याच्याला बघूयात आणि आम्हाला लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला उद्या भेटूया.